नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. समम काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. ध्यानयोगाचा विधी परमेश्वर सांगतात. काय शिरोग्रीवम, काया मस्तक आणि मान, समम समान, तसंच अचलम अचल, धारयन धारण करून, च स्थिरः आणि स्थिर होऊन, स्वम आपल्या, नासिकाग्रम नासिकेच्या अग्रभागावर, संप्रेक्ष दृष्टी ठेवून, दिशहा अन्य दिशांकडे, अनवलोकयन न पाहता, म्हणजे शरीर डोकं आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावं, आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. इथे कसं बसावं एका रेषेत आणि बाकी इतर दिशेला लक्ष नको हे परमेश्वर सांगतात. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचारी व्रते, ब्रह्मचार्याला व्रतामध्ये जो ब्रह्मचं आचरण करतो तो ब्रह्मचारी. स्थितः स्थित, विगतभिः भयरहित, तसेच प्रशांतात्मा चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत असणाऱ्या, युक्तः सावधान ध्यान योग्याने, मनसंयम्य मनाचा संयम करून, मच्चित्तः माझ्या ठिकाणी मन लावून आणि मत्परः मतपरायण होऊन, आसित स्थित बसावं. ज्याचं आचरण ब्रह्मासाठी आहे तो ब्रह्मचारी व्रतः. आणि विगतभिः म्हणजे निर्भय. परमेश्वर म्हणतात ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्यांनी मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावं. मन स्थिर झालं की बुद्धी स्थिर होते आणि बुद्धी स्थिर झाली की चित्त स्थिर होतं. युञ्जनैव सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत्संस्थां अधिगच्छति. ध्यानयोगाचं फळ सांगताना परमेश्वर म्हणतात नियतमानसः, ज्याचे मन स्वाधीन आहे असा योगी एवं अशा प्रकारे आत्मानं आत्म्याला सदा निरंतर युंजन मज परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून, मत्संस्था माझ्यामध्ये असणारी, निर्वाण परमाम परमानंदाची पराकाष्ठारूप म्हणजे परमशांती, शांतीम परमशांती, अधिगच्छती प्राप्त करून गेलो. नियतमानस म्हणजे मन यत केलंय, मन ज्याने जिंकलंय. परमेश्वर म्हणतात मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी माझ्या परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी परमशांती मिळवतो. नात्युष्णतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. ध्यानयोगासाठी उपयुक्त असा आहार विहार आणि शयनादी नियम तसंच त्यांचं फल सांगताना परमेश्वर म्हणतात हे अर्जुना, योग हा ध्यानयोग अति अश्नतः पुष्कळ खाणाऱ्याला तू न सिद्ध होत नाही, च तसेच एकांतम संपूर्णपणे, अनश्नतः न खाणाऱ्यालाही न च सिद्ध होत नाही, आणि अतिस्वप्नशीलस्य अतिशय निद्रा करण्याचा स्वभाव असणाऱ्यालाही नच सिद्ध होत नाही. तसंच जाग्रतः एव सदा जागरण करणाऱ्यालाही हा योग सिद्ध होत नाही. थोडक्यात परमेश्वर म्हणतात हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला
तसेच नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही. कारण शरीर नीट ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कारण शरीर हे एकच त्याला भेटायचं साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. काय शिरोग्रीवं समम अचलं धारयन् स्थिरः स्वं नासिकाग्रं संप्रेक्ष्य च दिशः लोकयन्. Keeping body, neck and head erect and steady, being undisturbed, one should gaze at the tip of the nose without looking anywhere else in any other direction. प्रशांतात्मा विगतिभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्त युक्त मत्परः आसीत्. With a composed and fearless mind, firm with a vow of celibacy, one should purify the mind by concentrating on me, that is the Supreme Self, and devoting to me. एवं आत्मानं सदा युञ्जन् योगी नियतमानसः निर्वाणपरमां मत्संस्थां शान्तिम् अधिगच्छति. Thus the yogi, remaining always in communion with the Atma, with a pure and equipoised mind, attains a totally liberated state of the noblest peace due to the bliss of my supreme being. Arjuna, tu atyashnatah yogah न अस्ति च एकांतम अनश्नतः न अतिस्वप्नशीलस्य न च जागृतः. Arjuna, yoga cannot be practiced either by the one who eats too much or by one who does not eat at all, either by one who is given it too much sleep or by one who keeps awake forever. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्च नवलोकयन्. मग हाताचा द्रोणाकार झाला, आपली अंजली म्हणजे आपली ओंजळ ही द्रोणाकार झाली की आपोआपच आपल्या डाव्या पायावर राहतील. मग दोन्ही खांदे थोडेसे उंचावल्यासारखे दिसतील आणि त्याच्यामध्ये आपलं डोकं मस्तक हे घट्ट उभं राहील जेव्हा आपला पाठीचा कणा ताठ होईल. आणि मग लोचनद्वाराची कवाडं म्हणजे आपल्या डोळ्याच्या पापण्या हळूहळू खाली खाली बंद कराव्या. वरच्या पापण्या जेव्हा खाली जातील तेव्हा त्या खाली पसरल्यासारखा होतील आणि म्हणून आपले अर्धे थोडेसे डोळे उघडे राहतील. आता ते तसे उघडे राहिल्यासारखे वाटले तरी जेव्हा आपण दृष्टी अंतर्मुख करतो आणि जरी आपली नजर बाहेर बघू लागली तरी ती आपोआपच स्वाभाविकपणे नाकाच्या अग्रावर नासागरीच जडते आणि मग ती तिथेच स्थिरावते आणि मग ती कधीही बाहेर किंवा मागे फिरत नाही. 10 दिशांची आता भेट घ्यावी, त्या स्वरूपाची वाट पाहावी अशी चाडसुद्धा आता उरत नाही. त्या दृष्टीला सतत ती नासिकाग्रावर खिळून राहते. मग हनुवटी जेव्हा आपल्या गळ्याच्या खळगीत आपण रोवतो तेव्हा आपल्या गळ्याच्या नळीशी ती दाबून धरतो तेव्हा ती वक्षस्थळावर स्थिर राहते आणि मग कंठमणी जो असतो तो लोपून जातो, त्याला जालंधर बंध असं म्हणतात. आणि मग स्वाधिष्ठानाच्या वरच्या काठाशी नाभिस्थानापाशी खाली उडियान बंध पडल्यावरती आपलं नाभिस्थान थोडंसं फुगल्यासारखं वरच्या बाजूला फुगल्यासारखं वाटतं आणि पण उदराचा प्रांत सपाट होऊन मग हृदयकोश फाकतो. त्रिबंध साधन म्हणजे 3 बंधयुक्त अशी साधना. बंध प्राणाची स्वैरगती आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्यास उपयोगी पडतात. ते बंध म्हणजे प्राणाला बांधणारे. पहिला मूलबंध गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी
उजव्या पायाची टाच रोवून गुदद्वाराचे आकुंचन करावे आणि अपानवायू वर ओढावा. दुसरा उड्डीयान बंद किंवा ओढियाणा बंद. पोटाचा बेंबीच्या आसपासचा भाग आत ओढून धरावा. तिसरा जालंधर बंद. नाडीच्या जालाला बांधणारा तो जालंधर बंद. कंठाचे आकुंचन करून छाती आणि गळा यांमधील खळगीत हनुवटी दाबून धरावी तो जालंधर बंद. षटचक्र. षटचक्रांचे पदर. 6ही चक्रांच्या पाकळ्या इत्यादी आपल्या पाठीच्या कण्यात सुषुम्नेच्या मार्गावर मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत 6 चक्रे म्हणजेच ज्ञानतंतूंची कमलं आहेत. कुंडलिनी शक्ती त्यांचा भेद करून ब्रह्मरंध्रातून सहस्रदलात विलीन होते आणि त्यावेळी तो योगी ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी ह्या चक्रांजवळ आली म्हणजे ती उमलतात, स्पष्ट होतात असे म्हणतात. या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हा योग्याला अनेक सिद्धी, अतिंद्रिय ज्ञान प्राप्त होतात. षटचक्र पुढील प्रमाणे. पहिलं मूलाधार किंवा आधार चक्र हे शिश्न आणि गुद यांच्या शिवणीजवळ मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग तांबडा आहे. याच्या 4 पाकळ्या असून त्या प्रत्येकीवर अनुक्रमे वम, शम, शम, सम ही बीजचिन्ह आहेत. या चक्रांची देवता गणपती आहे. दुसरं स्वाधिष्ठान किंवा लिंगचक्र हे लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग पिवळा आहे. याच्या 6 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे बम, भम, मम, यम, रम, लम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. मणिपूर चक्र किंवा नाभीचक्र हे नाभीच्या बेंबीच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग निळा आहे. त्याच्या 10 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे डम, ढम, नम, तम, थम, दम, धम, नम, पम, फम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता विष्णू आहे. चौथं अनाहत चक्र किंवा हृदय कमल हे हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग शुभ्र पांढरा आहे. याच्या 12 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे कम, खम, गम, घम, गंग, चम, छम, जम, झम, गंग, टम, थम ही बीजचिन्ह आहेत. विशुद्ध चक्र हे कंठाच्या मागे पाठीच्या कण्यात असून ह्याचा रंग धुरासारखा आहे. याच्या 16 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे अम, आम, इम, इम, उम, उम, रु, रू, लू, लू, अम, ऐम, ऐ, ओम, औम, अहा ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता जीवात्मा आहे. 6वं आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र हे 2 भुवयांमध्ये त्यामागे पाठीच्या कण्यात असून विद्युत वर्णाचे आहे. ह्याला 2 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे हम, क्षम ही बीजचिन्ह आहेत. सद्गुरू ही ह्या चक्राची देवता आहे. प्रशांतात्मा विगतिभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनःसंयम्य मच्चित्तो युक्त आसित मत्परः. पार्था, असं हे अभ्यासाची छायापट देहावर पडल्यावर देहधर्माचे, मनोधर्मांचं बळच एकाएकी मोडून जातं. सगळ्या वासना खुंटून जातात. प्रवृत्ती शमन पावते. मन अंगातल्या अंगातच विरून जातं. भूक कुठे गेली, झोप कुठे गेली ही स्मृतीसुद्धा राहिली नाही. मूळबंधानी जो अपान कोंडलेला असतो तो वरच्या बाजूला वळतो आणि वर अडकून मग सहजच थोडासा फुगतो. तो जेव्हा क्षोभ पावतो तेव्हा मस्त होऊन आवेशाने गरजत राहतो. मग तो तिथे स्थिर राहून मणिपूर चक्राशी झुंज देतो. जणू काही एखादं वादळ यावं तसा जोर बळावतो आणि पूर्ण पोट शुद्ध करून बाळपणातली जी घाण साठलेली असते ती काढून ती बाहेर वळवतो. वाट न सापडल्यामुळे तो आतच आपल्या कोठ्यामध्ये संचार करतो आणि मग तिथलं कफ पित्त नष्ट करून सप्तधातुस्थानं हाडातील मज्जा बाहेर काढतो आणि मेदाचे डोंगरही फोडून टाकतो. सगळी गात्र, सगळे अवयव, नाड्या सोडवतो आणि साधकाला भेडसावायला लागतो.
पण त्या साधकांनी अशा वेळेला धीर न सोडता अंतर्यामी खंबीर असलं पाहिजे. नाना व्याधी दिसल्या तरी एकच, त्या सगळ्या एकत्र कालवतो आप पृथ्वी, नाना अशी खळाळ जिथे तिथे चालवत असतं. ते काय घडतंय हे कळेन असं होतं. पण पार्था आसनाची उष्णता लागून कुंडलिनी मग जागी होते. हे नागिणीचे जणू काही कुंकुम माखलेले पिल्लू वेटोळं घालून झोपलेलं असावं तशी ही कुंडलिनी जणू नागिण अधोमुख होऊन 3.5 वेढे घालून झोपून राहिलेली असते. ती भुकेलेली असते आणि जणू काही अग्नीची ज्वालाच दुमडून ठेवली आहे. तिचं हे कंकण विजेचं कंकण असावं तसंच शुद्ध सुवर्णाचे घोटीव वेढे अशी ही ती आटीव कुंडलिनी असते. ती बेंबीच्या मुळाशी दाटून बंधयुक्त अशी व्यवस्थित बसलेली असते. ती आता सावध होते आणि ती वज्रासनामुळे चिमटून गेल्यामुळे जणू काही नक्षत्र तुटून पडावं, सूर्याचं आसन मोडावं किंवा तेजरूप बीजाला अंकुर फुटावा तशी वेढ्याला स्वभावतःच सोडून आळेपिळे देत निजांगाला आळोखे पिळोखे देऊन ती कुंडलिनी शक्ती नाभिकंदावर साचार उभी राहिलेली दिसते. खूप दिवसांची आधीच भुकेली असलेली त्याच्यात चिमटून जागी केल्यामुळे ती निमित्ताने चिडून आपलं वदन वरच्या बाजूला पसरवते. हृदयकोशाच्या खाली भरून जो पवन असतो त्या सगळ्या पवनाला दृढ आलिंगन देऊन मुखातल्या ज्वाळांनी खाली वर मग सगळे भाग आवळून घेते. मांसल जे जे तिला दिसेल ते कौतुकाने ती लचके तोडून खात राहते. मग जे काही शरीरामध्ये मांसयुक्त असेल त्याचा ती घास घेऊ लागते. हृदयाचं जे स्थान तिथलासुद्धा मग ती 1-2 घास घेते. मग तळपाय शोधते, तळहात शोधते आणि सगळं काही भेदत ऊर्ध्व भागाकडे झेप घेते. सांध्यातून हाडाहाडातून ती पूर्ण प्रत्येक अवयवाचा शोध घेते. ती आपलं स्थान सोडत नाही तरीसुद्धा ती जणू काही नखाचं सुद्धा सत्व काढून घेते, त्वचेला धुवून टाकते आणि मग अस्थिपंजराशी जडून जणू काही हे पंजराशी ती जडून राहते. शिरांचे सुद्धा हीर काढून ती ओरपून घेऊन त्यातला अस्थिरस शोषून घेते. बाह्यभागीसुद्धा केसांची जी मुळे असतात ती वाढण्याचं खुंटून जातं. 7 ही धातूंच्या सागराचे घोट ती घटाघट तहानलेली कुंडलिनी घेऊन टाकते. अशा रीतीने ती कुंडलिनी संपूर्ण शरीर तापवून लगोलग नासापुटातून वारा जसा बाहेर पडावा तसं तो धनुर्धरा 12 अंगुळे तो वारा व्हायला लागतो. त्या वाऱ्याला घट्ट धरून आत ओढून ती तिथे राहते. अपानसुद्धा वरच्या बाजूला आकुंचन पावतो. प्राण वरून खाली खेचायला लागतो. आता त्या दोघांच्या एक होण्यामध्ये, प्राण आणि अपानांच्या एक होण्यामध्ये षटचक्रांचे पदर उरतात. तरी त्या दोघांची भेट व्हायची त्याच वेळी होते आणि क्षणभरच ती कुंडलिनी त्यांना न ओळखता त्यांना म्हणते, तुम्ही कोण आहात, इथे का आलात, चालते वा पलीकडे. आणि मग मातीची पृथ्वी तत्वाची सगळा भाग खाऊन टाकून ती काहीही शेष उरवत नाही. जो जो पाण्याचा अंश असेल तो चाटून पुसून ती तिथे पूर्ण शुष्क करून टाकते. 2 महाभूतं खाऊन पूर्ण तृप्त झाल्यावर ती कुंडलिनी शक्ती सुषुम्नेच्या पाशी सौम्यपणे तृप्ती पाहून राहते. समाधान झाल्यावर मुखातून गरळ जे विषरूप असतं ते अमृताच्या योगे प्राणवायू जागा होतो. तिच्या मुखातून प्राणवायू मूर्तिमंत अग्नी तो शांत होतो. अंतर्बाह्य ती शांत होते आणि मग
गेलेले बळ परत येते आणि पुन्हा सगळी गात्र शुद्ध आवेशपूर्ण होतात. षटचक्रांचे पदर 6 ही चक्रांच्या पाकळ्या इत्यादी आपल्या पाठीच्या कण्यात सुषुम्नेच्या मार्गावर मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत 6 चक्र म्हणजे ज्ञानतंतूंची कमले आहेत. कुंडलिनी शक्ती यांचा भेद करून ब्रह्मरंध्रातून सहस्रदलात विलीन होते व त्यावेळी योगी ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी ह्या चक्राजवळ आली म्हणजे ती उमलतात, स्पष्ट होतात असे म्हणतात. या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हा योग्याला अनेक सिद्धी, अतींद्रिय ज्ञान प्राप्त होतात. पहिलं चक्र मूलाधार किंवा आधार चक्र हे शिश्न आणि गुद ह्यांच्या शिवणीजवळ मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग तांबडा आहे. याच्या 4 पाकळ्या असून त्या प्रत्येकीवर अनुक्रमे वम, शम, शम, सम, हिम बीजचिन्ह आहेत. या चक्रांची देवता गणपती आहे. दुसरं स्वाधिष्ठान चक्र किंवा लिंगचक्र हे लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यात असून ह्याचा रंग पिवळा आहे. याच्या 6 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे बम, भम, मम, यम, रम, लम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. तिसरं मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र हे नाभीच्या किंवा बेंबीच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग निळा आहे. याच्या 10 पाकळ्या असून यावर अनुक्रमे डम, धम, नम, तम, थम, दम, धम, नम, पम, फम ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता विष्णू आहे. चौथं अनाहत किंवा हृदय कमल हे हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग शुभ्र पांढरा आहे. याच्या 12 पाकळ्या असून ह्यावर अनुक्रमे कम, खम, गम, घम, डम, चम, छम, जम, झम, ओम, टम, धम ही बीजचिन्ह आहे. 5वं विशुद्ध चक्र हे कंठाच्या मागे पाठीच्या कण्यात असून याचा रंग धुरासारखा आहे. याच्या 16 पाकळ्या असून त्यावर अनुक्रमे अम, आम, इम, इम, उम, उम, रुम, रु, लु, लु, एम, एम, ओम, ओम, अम, अहा ही बीजचिन्ह आहेत. या चक्राची देवता जीवात्मा आहे. आणि 6वं आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र हे 2 भुवयांच्या मध्ये त्यामागे पाठीच्या कण्यात असून विद्युत वर्णाचा आहे. ह्याला 2 पाकळ्या असून यावर अनुक्रमे हम, क्षम ही बीजचिन्ह आहेत. सद्गुरू ही या चक्राची देवता. कफ आणि पित्त आयुर्वेदात कफ, पित्त, वात ह्या त्रिदोषांनी शरीर बनलं आहे असे वर्णन असून त्यांचे साम्य बिघडले म्हणजे व्याधी उत्पन्न होतात असं म्हटलं आहे. मूळ बंधनाने कोंडलेला वायू वात, कफ आणि पित्त हे 2 दोष म्हणजे शरीरातील जड भाग नष्ट करतो. पृथ्वी आणि आप या दोन्ही भूतांचे अंश शरीरात उरू देत नाही असे वर्णन आहे. मज्जा शरीरातील सप्तधातूंपैकी एक. हाडातील मऊ पदार्थ अस्थिसार. सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा आणि रेत हे 7 देहस्थ धातू आहेत. घटक अवयव ह्या 7 धातूंचे उपधातू पुढील प्रमाणे आहेत. पहिलं रसाचा कफ, रक्ताचं पित्त, मांसाचं नाक, कान आणि डोळे यांचा स्राव. चौथं मेदाचं घाम, अस्थीचं केश आणि नख. 6वं मज्जेचं स्निग्धता आणि 7 रेत म्हणजे ओज. पार्था असं सगळं गात्रांमध्ये बळ आलं की 9ही वायूंचे व्यापार थांबतात, नाड्यांचं वाहणं बंद होतं आणि म्हणूनच स्वभावतः तिथे देहधर्म उरत नाही. इडापिंगलेचं मिलन होऊन 3ही गाठी पूर्णपणे सुटतात आणि 6 चक्रांचे पदरही साचार फुटतात. मग चंद्र, सूर्य अशी काल्पनिक नावं ज्याला देतात त्या पवनाचे सुद्धा ठिकाण दिसत नाही. तो दिवा लावूनसुद्धा कुठेही तो पवन दिसेनासा होतो. बुद्धीची कणिका, बुद्धी जी असते ती चैतन्यात विरून जातो आणि जो नाकाला, घ्राणेंद्रियांना सुगंध उरतो तो सुद्धा कुंडलिनीच्या बरोबर संचरून त्याच्याबरोबर मिसळून सुषुम्नेतून वाहू लागतो. वरतून चंद्रामुतातलं तळं हळूहळू कलंडलं
की कुंडलिनीच्या मुखामध्ये ते जणू काही अमृत कुंडलिनीच्या द्वारे सगळ्या अंगामध्ये संचार होतो आणि प्राणवायू तो सुद्धा जागच्या जागीच मुरून जातो. जशी एखादी मूस खूप गरम झाली की त्यातलं मेण निघून जातं आणि मग केवळ धातुरस रसरशीत असा त्या मुशीत कोंडून राहतो, तसंच जणू काही त्वचेचा पदर पांघरून जणू काही मूर्तिमंत तेज प्रकट होतं आणि त्या शरीराची आकृती म्हणजे केवळ तेज उरतं. जणू काही सूर्य ढगांचं पांघरून घेऊन असेल, ते पांघरून तेव्हा प्रभा जाणवत नाही, पण ते पांघरून किंवा तो पडदा दूर झाल्याबरोबर जशी सूर्याची प्रभा जाणवते तशीच त्वचेचा शुष्क जो का भुसा तो झडून गेल्यावर अंगकांतीची झाग दिसू लागते, जणू काही मूर्तिमंत स्फटिकच. रत्नरूप बीजाला जणू काही धुमारे फुटलेत असं दिसायला लागतं किंवा संध्याकाळी आकाशामध्ये जशी रंगांची उधळण असते त्यांचं सहाय्य घेऊनच जणू काही हे शरीर बनवलं आहे असं वाटायला लागतं. आत्मप्रकाशाची शुद्ध प्रतिमा जणू प्रकटली आहे असं वाटतं. चैतन्याचा रस ओतून ते शरीर भरलं आहे किंवा कुंकुमाने ते भरलं आहे असं मूर्तिमंत शांतीरूप ते शरीर दिसायला लागते. ते शरीराचे नाही तर आनंद चित्रच वाटायला लागतात. आत्मसुखाची जणू काही ती मूर्तीच संतोषाचं रोपटं आणि सुवर्ण चंपकाचा कळा किंवा अमृताचा पुतळा असं ते शुद्ध शरीर दिसायला लागतं. जणू काही मार्दवाचं पूर्ण उद्यान तरारलं आहे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओलाव्यानी ते पालवलेलं जणू काही चंद्रबिंबच आहे किंवा योगासनी बसलेली तेजाचीच मूर्ती बसली आहे असं वाटतं. चंद्रामृत शक्ती जेव्हा मुखात पडून ते शरीर पडते तेव्हा ते शरीर असं होतं. मग त्या शरीराला बघून काळातसुद्धा धाक वाटतो, वार्धक्य नाहीसं होतं, तारुण्यसुद्धा मोडून जातं आणि केवळ बालदशा स्पष्ट होते. बालदशा असली तरी पराक्रम निरुपम थोर असतो, धैर्य निरुपम असतं. सुवर्णवृक्षाच्या पालवीला यावी तशी नित्य नवी रत्नकळी येत असते, नखे नवी येत असतात, सतेज सुंदर अशी ती मूर्ती असते. दातसुद्धा इतके सुंदर नित्य नवीन येत असतात. दोन्ही बाजूस जणू काही रत्नांची पंक्ती असावी असे ते दिसतात. छोटे छोटे माणकांच्या कण्या अणूसारख्या लावाव्या तशी केसाची टोकं सतेज आणि सुंदर सगळ्या अंगावर उठलेली दिसतात. तळपाय आणि तळहात हे जणू काही तांबड्या कमळांसारखं दिसतं आणि काय सांगू, त्याची नेत्रसुद्धा निर्मळ निरुपम असतात. जणू काही एखाद्या पक्वदशेतला मोती शिंपल्यात न राहता मग तो शिंपला अलगद उघडतो आणि मोती बाहेर येतो, तसं पापण्यांमध्ये न मावून पापण्यांच्या मिठीत न मावलेला अर्ध उन्मिलित अशी त्यांची दृष्टी असते. आणि जरी अशी दृष्टी अर्धी उघडलेली असली तरीसुद्धा ती पूर्ण गगनाला व्यापत असते. देहसुद्धा सुवर्णासारखा असला तरीसुद्धा तो एकदम वायुतुल्य हलका असतो आणि त्याच्यामध्ये पृथ्वीचा अंशसुद्धा उरलेला नसतो. आणि मग त्याला सागराच्या पलीकडचा सुद्धा विचार कळतो आणि स्वर्गातील सुद्धा विचार त्याला कळतात आणि मुंगीचं सुद्धा मनोगत तो ओळखू शकतो. वायुरूप वारूवर स्वार होऊन तो पाण्यावर सुद्धा चालू शकतो, पण पाण्याचा स्पर्शसुद्धा त्याच्या पावलाला होत नाही. प्रसंगानुसार त्याला अनेक सिद्धी अशा तऱ्हेच्या प्राप्त होतात आणि मग कुंडलिनी प्राणाचा हात धरून मग गगनाची पायरी करून सुषुम्नेचा जिना शिडी चढत हृदयात येते, तेव्हा देवी जगदंबाच जणू काही चैतन्याची शोभाच तिथे असल्यासारखी वाटते. विश्वबीजांकुराला ती छाया देते जी आदिमाया शक्तिरूप निराकार परब्रह्माची जी स्वयंभू पिंडी ओंकाराची जी
ओंकाररूप परब्रह्मरूप शिवाची जी ठेवायची वेताची पेटी किंवा करंडी, तशी कुंडलिनी ही त्या हृदयामध्ये अशी जणू काही ती कुंडलिनी असते. मग ती हृदयामध्ये येताना अनाहत ध्वनी होऊ लागतो आणि कुंडलिनीच्या अंगाला जडून ज्ञानशक्ती बुद्धीची जी असते तिच्या कानावर थोडासा तो अनाहत नाद यायला लागतो. परावाणीच्या कुंडात सुद्धा जी सुरेख नादचित्र तयार होतात, ओंकार आकृतीसारखी ती रेखाटलेली तिथे उमटतात. कल्पनेच्या योगाने जे जाणावं, जे कल्पावं, तसं इथे काहीच नाही. कल्पतं ते मन, ते कुठून आणायचं? ते तर शून्यात लीन झालेलं असतं, आकाशतत्वात लीन झालेलं असतं. म्हणून तिथे काहीच काही गाजावाजा नाही, काही नेणं नाही, काही घेणं नाही. पण सुद्धा त्याची खूण सांगायला तुला मी विसरून गेलो. जोपर्यंत आकाशात वारा लीन झाला नाही संपूर्ण तत्वाने, तोपर्यंत तो पार्था अनाहत ध्वनी अखंड तिथे मनामध्ये घुमत राहतो. अखंड ओंकार ध्वनीनी मेघ दुमदुमाला लागतं, हृदयाकाश दुमदुमाला लागतं. मग त्या घोषाने ब्रह्मरंध्रद्वार सत्वर आपोआप उघडतं आणि मग मस्तकामध्ये पद्मगर्भाकार जणू जे दुसरं महद आकाश आहे ते उघडं होतं. अर्जुना, मग जीवात्मा तिथे उत्कंठित होऊन स्वस्वरूपाची भेट घ्यायला उत्सुक होतो आणि त्याला तृप्त करायला तेजाची शिदोरी घेऊन देवी कुंडलिनी धावून येते आणि त्याला भोजन हृदयामध्ये देते. बुद्धिरूप शाक घेऊन त्याला नैवेद्य अर्पण करते. तिथे द्वैताचं काहीच नाव उरत नाही. सर्वस्व अशा रीतीने अर्पण केल्यावर, निजकांती पूर्ण अर्पण केल्यावर ती केवळ प्राणरूप भासते आणि ती कशी भासते त्याचं मी तुला आता वर्णन सांगतो धनंजय. 9 वायू म्हणजे अहंकार संयुक्त वासना अलंकृत प्राणाचे वृत्तीभेदाने अनेक प्रकार शरीरात आहेत. तथापि त्याचे 10 नामभेद आहेत. त्यात प्राण याखेरीज बाकी 9 अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय असे 9 वायू आहेत. 3 गाठी म्हणजे पहिली म्हणजे ब्रह्मग्रंथी लिंगस्थानीय स्वाधिष्ठान चक्राचे ठिकाणी असलेली गाठ. दुसरी विष्णुग्रंथी नाभिस्थानीय मणिपूर चक्राचे ठिकाणी असलेली गाठ. आणि तिसरी रुद्रग्रंथी हृदयस्थानीय अनाहत चक्राचे ठिकाणी असलेली गाठ. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची बंधनं म्हणजे 3 गाठी असाही अर्थ होईल. चंद्रामृत तळ म्हणजे आकाशातील चंद्राच्या किरणांपासून अमृत स्रवतं आणि ते वनस्पतीवर पडतं अशी समजूत आहे. योग्याच्या मस्तकातील मेंदूतील सहस्रदल कमलातून अमृत स्रवतं असं योगशास्त्रात सांगितलं आहे. म्हणून मेंदूच्या अमृत स्रवणाऱ्या भागाला योगाच्या परिभाषेत चंद्र किंवा चंद्रामृत तळ, 17वीचं तळ असं म्हणतात. आदिमाया म्हणजे परब्रह्माची स्वाभाविक शक्ती. या स्फुरणरूप शक्तीमुळेच निर्गुण निर्विशेष ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाभास निर्माण होतो, वाढतो आणि विलीन होतो. याच शक्तीला माया, मूळ प्रकृती, अव्यक्त इत्यादी नावं दिली जातात. मायेमुळेच सच्चिदानंदरूप परब्रह्माच्या ठिकाणी जड आणि दुःखरूप सृष्टीचा भास होतो. अनाहत ध्वनी, आघातापासून ऐकू येणारा आवाज, सोहम शब्द. सामान्य ध्वनी हे एका वस्तूचा दुसरीवर आघात झाल्याखेरीज उत्पन्न होत नाहीत. योगा साधन करीत असताना कुंडलिनी जागृत होऊन हृदयकमळापाशी आल्यावर हे ध्वनी ऐकू येतात. यांची संख्या काही ठिकाणी 10 सांगितली आहे. चिणी, चिणी, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणू, मृदंग, भेरी आणि मेघ असं हंसोपनिषदामध्ये दिलं आहे. परावाणी, वाचेच्या 4 अवस्थांपैकी पहिली. नाभिस्थानी राहिलेली निर्विकल्प आठवरूप पहिली वाचा. श्वासाचे पहिले स्फुरण. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा वाचेच्या 4 अवस्था आहेत. पश्यंती म्हणजे 4 वाचातील दुसरी. परेपासून हृदयस्थानी
ईशन मात्र किंचित उमटणारी भासरूप वाणी. मध्यमा म्हणजे 4 वाच्यातील तिसरी कंठस्थानी राहणारी मननात्मक वाणी. वैखरी जिच्या योगाने शब्दोच्चार होतो ती चौथी वाणी. स्पष्टपणे उमटणारी वाणी ती वैखरी. ब्रह्मरंध्र योग सामर्थ्याने जिथून प्राण नेता येतो असते मस्तकातील टाळूवरील गुप्त छिद्र. 10वे द्वार. कुंडलिनी प्राणशक्ती ब्रह्मरंध्रात सहस्रदलात पोचली म्हणजे आत्मदर्शन होते. 9द्वार. डोळ्यांची 2, कानांची 2, नाकाची 2, गुदाचे मलद्वार ते 1, शिश्नाचे किंवा मूत्रद्वार 1, मिळून 9 द्वारे असलेल्या देहात 10वे द्वार हे मस्तकाच्या ठिकाणी गुप्त असून ते योग सामर्थ्याने उघडता येते. त्यास ब्रह्मरंध्र असे नाव आहे. अर्जुना, असं ज्याचं ब्रह्मरंध्रद्वार उघडलं जातं ती जणू काही पावनाची पुतळी जिने पितांबर सोनसळी वेढून घेतले आणि मग तिने आपलं वस्त्र अलगद सोडून जावं, वेगळं व्हावं, किंवा वाऱ्याचे झुळूक आल्यामुळे दिवा मालवला जावा, किंवा वीज चमकावी आणि लखलखून हरपून आकाशात निघून जावी, तसं हृदय कमळापर्यंत भासत असलेली सुवर्णाची किंवा तेजरूप जलाची ती जणू काही झरी वाहत आहे की काय असं वाटतं. मग हृदयाच्या मोकळ्या भूमीमध्ये ती आतल्या आत एकाएकी जिरून जाते. शक्तीत जणू काही माघारी फिरते. शक्तीचे स्वरूप आपोआपच लय पावते. आता जर तिला शक्ती म्हणावं तर ती प्राणरूपच झालेली असते. तिथे नादबिंदू, कलाज्योती सगळं हरपून जातं एकाएकी. प्राणायामाने मन जिंकावं, ध्यान हे संपूर्ण सगळं तिथे, आणि ध्यान करावं हे सगळंच संपूर्ण तिथे सरतं, संपून जातं. कल्पनेचे सुद्धा सगळे व्यापार आपोआप स्वाभाविकपणे थांबतात आणि पंचमहाभूत उघड उघड आटून जातात. अशी स्थिती तिथे होते पार्था. शरीरामध्ये शरीराचा लय करावा असा नाथ संप्रदाय जो का आहे, आदिनाथाची ती गुप्त गूढ अशी खूण नारायणाने पार्थाला दाखवून दिली. तशा गूढार्थाची गाठोडं सोडून यथार्थाची झड तिथे कृष्णाने पार्थाला उघडून दाखवली. आणि तुम्ही ऐकणारे आहात, जणू काही आपल्यासाठीच कृष्णाने हे गूढ आपल्याला उलगडून दाखवलं. नादबिंदू कला ज्योती म्हणजे अनाहत. नाद हे ईश्वराचे स्वरूप आहे. त्याचे श्रवण, अनुसंधान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचेच ध्यान होय. नादाप्रमाणे ज्योती, प्रकाश, आकार रूपांच्या ध्यानाने ही ईश्वराचा साक्षात्कार होतो. नादबिंदू कला या शब्दाने त्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. नाथ संप्रदाय वेदोपनिषदांनी प्रकट केलेला आणि शंकराचार्यांनी विशद रीतीने प्रतिपादिलेला अद्वैत सिद्धांत नाथ संप्रदायाने स्वीकारलेला असून योगमार्गाने त्याचा अनुभव घेण्यास शिकवले आहे. आदिनाथापासून चालत आलेल्या धर्मतत्वांचा अनुभव मिळण्याची विशिष्ट पद्धती अनुसरणारा हा पंथ आहे. या संप्रदायात गुरुपदिष्ठ अशा मुख्यतः राजयोगाने कुंडलिनी जागृत करून आत्मअनुभव घ्यायचा असतो. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी संप्रदाय परंपरा ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. युञ्जन्नैव सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत्संस्थां अधिगच्छति. पार्था, असं ते शक्तीचं तेज लीन होता देहाकार जणू काही हरपून जातो. मग लोकांच्या दृष्टीला तो जणू काही दिसेनासाच होतो. एरवी त्याचं शरीर पूर्वीसारखंच दिसतं, पण ते जणू काही वायूचं झाल्यासारखं वाटतं. एखाद्या कर्दळीचा गाभा त्याची सोपटं काढून जसा उभा करावा किंवा आकाशाला जणू काही हात पाय यावे तसं त्याचं शरीर हलकं होऊन जातं. सहजपणे तो आकाशात सुद्धा संचार करू शकतो, म्हणून त्याला खेचर, ख मध्ये चर असं नाव देतात. असं रूप जेव्हा मिळतं तेव्हा लोकांना चमत्कारच वाटायला लागतो. तो साधक वेगाने जाताना त्याची जी पावलं मागे उमटतात
त्या प्रत्येक पावलागणी जणू काही अणिमादिक सिद्धी तिथे उभ्या असतात. पण आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आता तू पुढे ऐक पार्था. पृथ्वी आप तेज हे देहाच्या देहातच लुप्त होऊन जातं. पृथ्वीला जल विरवून टाकतं, जलाला तेज जिरवून टाकतं आणि तेजाला सुद्धा पवन जो असतो तो हृदयामध्ये लोपवून टाकतो. मग तो पवन जो असतो तो एकटाच राहतो देहाकार धरून. पुढे तोही मस्तकातील आकाशात म्हणजे मूर्धन्याकाशात पूर्णपणे मिळून जातो. आता कुंडलिनी हे नाव जाऊन त्याला मारुत म्हणून ओळखायला लागतात. पण शिवरूपामध्ये जोपर्यंत तो शक्तिरूपाने मिळून जात नाही तोपर्यंतच. मग जालंधर बंध उल्लंघून काकीमुख पूर्णतः भेदून तो मूर्धन्याकाशाच्या पहाडावर चढून तिथे राहतो. ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन तात्काळ तिथूनही तो पुढे जातो आणि ती पश्यंतीची पायरीसुद्धा मागे सारून तो अजून वर पुढे जायला लागतो. मग सगळ्या तऱ्हेने जशा नद्या सागरामध्ये मिळून जातात तशी अर्धमात्रेची सुद्धा सीमा ओलांडत मूर्धन्याकाशात मिळून जातो. तसं ब्रह्मरंध्री तो साधक, तो सिद्ध सोहम भावामध्ये स्थिरावून जातो. बाहू पसरून तिथे तो स्थिर होऊन राहतो. बाहू पसरून तो परब्रह्माला जणू मिठी मारतो आणि शेवटी तद्रूपच होऊन जातो. तिथे महाभूतांची काही वार्ता उरतच नाही. अशा तऱ्हेने शिव आणि शक्ती हे एकरूप होतात. आकाशासकट ऐक्यामध्ये तिथे सगळंच काही आटून जातं. जसं आकाशातून पडणारं पाणी जेव्हा सागरामध्ये मिळतं तेव्हा ते सागराचंच होऊन जातं. त्याचं नदीरूप जे असतं ते सागरामध्ये पुन्हा प्रवेश करतं. मेघापासून येतं, सागरात जातं, त्याचं पुन्हा पाऊस म्हणून पडतं आणि नदीरूप होऊन पुन्हा सागरामध्ये प्रवेश करतं. तसाच पिंड धारण केलेला पिंडाच्या निमित्ताने शिवामध्येच प्रकाश करतो आणि शिव आणि शक्ती यांचं द्वैत संपतं. दोन्ही एकत्र होऊन जातं आणि अशी मग ऐक्य झाल्यावर तिथे साक्षी कोणी उरतच नाही. मस्तकातील आकाशाच्या चिद आकाशाशी लय होता आणि तीच पार्था स्थिती जी ब्रह्मस्थिती स्वानुभवानी तो नित्य भोगत असतो सिद्ध. संवादाच्या गावाला ही गोष्ट कळतही नाही, कारण ही स्वभावतः शब्दातीत आहे. वैखरीला असं जे वाटत असतं की मी ही लोकांना सांगू शकीन, पण तीसुद्धा ब्रह्मस्थितीपासून दूर राहते, कारण ती फक्त अनुभवायची गोष्ट आहे. मध्यसंधीमध्ये सुद्धा मकार मात्रेचा रिघाव कसा होतो तसाच शून्यामध्ये भेटायला तो एकटा प्राणसुद्धा अडखळतो. पण तो शून्यातच मिसळून झाला की निशब्दता, शब्दालासुद्धा निशब्दता येते. मग शून्याची जणू काही आटणी होते आणि महाशून्यामध्ये पूर्णतः ते महाशून्याच्या डोहामध्ये ते मिसळून जातं आणि तिथे शून्याची वार्ताच शिल्लक राहत नाही. मग त्याला ते शब्दांनी वर्णिता न येण्याजोगं आहे. ते कसं बरं कानाने ऐकता येईल किंवा बोलांनी कसं बोलता येईल. ब्रह्मस्थिती ही कधीही वर्णिता येणार नाही. हे त्रिवार सत्य आहे अर्जुना. स्वानुभवानी ही ब्रह्मस्थिती केवळ दैवयोगाने प्राप्त होते आणि त्यावेळी तदाकार जे असते तेच सार त्याचाच आकार घेऊन राहते आणि पुढे काहीही उरतच नाही पार्था. ह्यालाच तद्रूपता म्हणतात आणि तेच ते सिद्ध पावतात. अणिमादिक म्हणजे अणिमा वगैरे अष्टमहासिद्धींपैकी एक. अष्टमहासिद्धी अणिमा
म्हणजे शरीर अत्यंत सूक्ष्म होणं. दुसरं महिमा म्हणजे शरीर मोठं होणं. तिसरं लघिमा म्हणजे शरीर वजनाने हलकं होणं. चौथं प्राप्ती म्हणजे सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणं. पाचवं प्राकाश्य म्हणजे परलोकातील अदृश्य विषयांचं सुद्धा ज्ञान होणं. सहावं म्हणजे इशिता, शक्तीची, मायेची आणि तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी आणि इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ताब्यात येणं. सत्ता, प्रभाव, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य. सातवं वशिता, विषय भोगत असूनही त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणं. आठवं म्हणजे प्राकाम्य किंवा कामावस्था, ज्या सुखाची इच्छा करावी ते सुख अमर्याद प्राप्त होणं. अशा या अष्टमहासिद्धी. जालंधर बंध हा त्रिबंधांपैकी एक आहे. त्रिबंध साधन म्हणजे 3 बंधयुक्त अशी साधना. बंध प्राणाची स्वैरगती आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्यास उपयोगी पडतात. ते बंध म्हणजे प्राणाला बांधणारे. पहिलं म्हणजे मूलबंध. गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी उजव्या पायाची टाच रोवून गुदद्वाराचे आकुंचन करावे आणि अपानवायू वर ओढावा. दुसरा म्हणजे उड्डियान किंवा ओढियाणा बंध. पोटाच्या बेंबीच्या आसपासचा भाग आत ओढून धरावा. तिसरा जालंधर बंध. नाडीच्या जालाला बांधणारा तो जालंधर बंध. कंठाचे आकुंचन करून छाती आणि गळा यामधील खळगीत हनुवटी दाबून धरावी. काकीमुख म्हणजे सुषुम्ना नाडीचे मेंदूकडील टोक ब्रह्मरंध्र. पश्यंती ही परावाणीची एक अवस्था आहे. परावाणी म्हणजे वाचेच्या 4 अवस्थांपैकी पहिली. नाभिस्थानी राहिलेली निर्विकल्प आठवरूप पहिली वाचा. श्वासाचे पहिले स्फुरण. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा वाचेच्या 4 अवस्था आहेत. पश्यंती म्हणजे 4 वाचातील दुसरी. परेपासून हृदयस्थानी ईशम मात्र किंचित उमटणारी भासरूप वाणी. मध्यमा म्हणजे 4 वाचातील तिसरी. कंठस्थानी राहणारी मननात्मक वाणी. वैखरी जिच्या योगाने शब्दोच्चार होतो ती चौथी वाणी. स्पष्ट उमटणारी वाणी म्हणजे वैखरी. अर्धमात्रा म्हणजे ओंकाराच्या 3.5 मात्रांपैकी ओ या चंद्राकार या खुणेने दाखवली जाणारी ती अर्धमात्रा. आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र म्हणजे सहस्रदल यामधील सीमा मध्यसंधी. मध्यसंधी म्हणजे आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र, सहस्रदल यामधील सीमा अर्धमात्रा. या सिद्धावस्थेचं वर्णन कसं काय करू? कारण त्याचं वर्णन करताना शब्दच कुंठित होऊन माघारी फिरतात. जिथे विचारांचा वारासुद्धा पोचत नाही, संकल्पांचं आयुष्यच तिथे संपून जातं. जिथे उन्मनावस्थेचं सौंदर्य असतं, तुर्येचं तारुण्य असतं आणि अमर्याद निर्मळ असं जे विश्वाचं मूळ परब्रह्म आहे तेच ह्या योगरूप वृक्षाचं फळ आहे. केवळ चैतन्य आणि आनंद तिथे आहे. आकाराचा प्रांत, मोक्षाचा एकांत, ज्याला आदी अंत काही नाही, असं महाभूतांचं सुद्धा पार्था जे बीज आहे, जिथूनच सूर्याचंही तेज उगवतं, तसं माझं निजस्वरूप सहजपणे तिथे अंकुरतं. भक्तांच्या समुदायावर नास्तिकांकडून जेव्हा आक्रमण झालेलं दिसतं तेव्हा अर्जुना निर्गुण स्वरूपाची छान शोभा इथे प्रकटलेली दिसते. पार्था हे महासुख हे बोलण्याच्या पलीकडचं आहे आणि जे निश्चय करून ज्यांनी प्राप्त केलं ते स्वतःच सुखरूप होतात आणि या मार्गाने, या योग मार्गाने कृतकृत्य होतात. आता असं जे साधन मी तुला सांगितलं ते जे देहधारी लोक योगाभ्यासाने शुद्ध होऊन आचरतात ते माझ्याच योग्यतेचे होऊन जातात. जणू काही ह्या मुशीमध्ये, या देहाकार मुशीमध्ये कोणीतरी ब्रह्मरस ओतून त्यांची मूर्ती घडवली आहे अशीच ती शरीरं दिसतात. स्वानुभूती हृदयामध्ये असते की जी सगळ्या विश्वामध्ये त्याचा प्रकाश पसरत असतो. मग तिथे काही संदेहच नाही
असं हे तुला पार्था ब्रह्मप्राप्तीचं स्थान, ते साधन मी तुला सांगितलं. म्हणून हे साधन तू केलंस, ही साधना केलीस तर तुला कोणत्याही जीवाला ब्रह्मसाक्षात्कार घडू शकतो. असा योगाभ्यास दृढ मनाने निश्चयाने चालवला तर ब्रह्मप्राप्ती निश्चित आहे. आता मी आता अर्जुन म्हणतो की देवा, तुम्ही सांगितलं ते मला व्यवस्थित कळलं. ही योगाची गोष्ट ऐकून माझं चित्त हे ज्ञान मिळवण्यासाठी जागृत झालं आहे. पण आता तुम्ही तुमचे जे अनुभव सांगितलं ती तल्लीनता कशी बरं येईल? तुम्ही जे बोललात ते अजिबात खोटं नाही, निस्संदेहपणे ते खरं आहे. पण देवा, आता मी एक विनंती करतो, ती क्षणभर चित्त देऊन तुम्ही ऐका. परमेश्वरा, आता तुम्ही जो योग सांगितला तो मनाला खूप आवडला, पण माझ्या ठाई योग्यतेची कमतरता आहे. तर हे अनुष्ठान कसं बरं माझ्याकडून घडेल? माझ्या स्वाभाविकपणे माझ्या अंगात जे बळ आहे ते साधं बळ आहे. तर हा कार्यभाग माझं कसा बरं मी साधू शकीन? तर हा तुम्ही जे बोललात ते कठीण वाटलं तरीसुद्धा मी खूप प्रयत्न करून ते आचरायचा प्रयत्न करीन. पण पुन्हा मी विचारतो की माझी जर योग्यता नाही तर हा कार्यभाग किंवा हा योग अनायासे कसा बरं साधला जाईल? आता म्हणून मी पुन्हा विचारतो, देवा, तुम्ही ही जी योग साधना सांगितलीत ती कशी बरं साधवेल? कोण ती साध्य करू शकेल? योग्यते वाचून किंवा साधनेशिवाय ही स्थिती कोणाला प्राप्त होऊ शकेल? तेव्हा कृष्ण हसून पार्थाला म्हणाले, पार्था, हे काय विचारतोस तू? योगपंथ हा मोक्षदायी आहे, पण आणखीही काही कुठचीही साधी गोष्टसुद्धा योग्यतेशिवाय सिद्ध होते का ते तू सांग. योग्य पण प्राप्तीच्या अधीन आहे आणि कायमच योग्य असेल त्यालाच प्राप्ती होते धनंजया. योग्य एखादी गोष्ट करायला योग्य होऊन जर ते काम केलं तर त्याचं फळ आरंभीच मिळतं. योग्यता ही काय अशी वस्तू आहे का की जी बाजारात मिळते? आणि योग्यता ही अशी खाण आहे का की जिथे जाऊन ती आणता येते? एक क्षणभर थोडासा विरक्त जो होतो किंवा नियमितपणे देहधर्मापासून अलिप्त होतो, व्यवस्थितपणे व्यवहारात राहतो, तोच अधिकारी होणार नाही का? हा कस लावून जर मी विचार केला तर तुझीसुद्धा पार्था ही साधक सिद्ध व्हायची तुझी योग्यता आहे. अशी योगेश्वरांनी अर्जुनाची शंका मिटवली. आणि मग देव म्हणाला की ही जी तुला सगळी व्यवस्था सांगितली ती जो करणार नाही, जो हवं तसे मनाने वागवेल, त्याचं काय होतं ते मी तुला सांगतो. उन्मनी अवस्था. उन्मनी म्हणजे मन परमात्म्यात विलीन झाले आहे अशी अवस्था. जागृती किंवा जागेपण, स्वप्न आणि सुषुप्ती, झोप, अशा 3 अवस्था सर्वांच्या अनुभवाच्या आहेत. चौथी किंवा तुरिया अवस्था म्हणजे स्वतःचे मन, इंद्रिय ह्यांच्याकडे सुद्धा साक्षीत्वाने पाहणं. स्वतःच्या चित्स्वरूपाची ओळख झाल्यानंतरच हे असे साक्षीत्व शक्य आणि स्पष्ट होते. ह्या 4 अवस्थांच्या पलीकडील म्हणजे ज्या अवस्थेत स्वतःच्या परमात्म्याहून पृथक अस्तित्वाचा लय होतो आणि केवळ सच्चिदानंद परमात्माचाच एकत्वाने बोध राहतो, ती अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. तुरिया अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, निद्रा ह्या 3 अवस्थांच्या पलीकडची चौथी अवस्था. नास्तिक म्हणजे पाखंडी, धर्म न मानणारा, निरीश्वरवादी, ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींना न मानणारा तो नास्तिक. मूस म्हणजे साचा, सोनं चांदी आटवण्याचं जे पात्र त्याला मूस म्हणतात, किंवा धातूचा रस करण्याचं पात्र. विरक्त म्हणजे आत्मरूपाच्या ठिकाणी विशेष प्रेम जडलेला आणि बाह्य विषयांबाबत निर्विकार, वासना नसलेला असा. वैराग्य प्राप्त झालेला, ज्याला बाह्य विषयांचा वीट आला आहे असा. विषयात ज्यांचं मन रमत नाही असा.
ज्ञातस्ततस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. पार्था, जो कुठचेही नियम पाळत नाही, आपल्या जिभेच्या ताब्यात राहतो, जो आपलं सगळं जीवन निद्रेला अर्पण करतो, त्याला हा योगी व्हायचा अजिबात अधिकार नाही. किंवा दुराग्रहाने जो आपली तहान भूक सगळं जणू काही कारागारात बंद करून ठेवतो, कोंडून ठेवतो, आहार तोडून भूक मारतो किंवा झोपतसुद्धा नाही, असा खूप हट्टीपणाने दुराग्रहाने जो मोकाट सर्वथा नाचतो, त्यालाच की ज्याचा देह त्याच्या स्वाधीन नाही, तो योग कुठून करणार. म्हणून कुठचाही अतिरेक हा वाईट. अतिविषय सेवन तिथे मन जाऊ देऊ नये आणि किंवा पूर्णतः स्वतःचं जे काही इच्छा असेल त्याचं पूर्ण अटकावसुद्धा करू नये, असं मध्ये राहावं पार्थ. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आत्मसंयम योगाच्या 13 ते 16 ह्या श्लोकांमध्ये ध्यानाच्या विविध क्रियांचे वर्णन आपल्याला दिसतं. कसं बसावं, कशावर बसावं, दृष्टी कुठे स्थिर करावी याबद्दल माहिती आहेच. म्हणजे दृष्टी बाकी कुठेही आपलं लक्ष जायला नको. सगळ्या क्रिया ब्रह्मासाठी निर्भयपणे करून मग आपलं चित्त परमेश्वराच्या ठिकाणी लावून त्याचाच आश्रय घ्यावा, असं परमेश्वर सांगत आहे. एकदा मन स्थिर झालं की बुद्धी स्थिर होते, म्हणजे सत्याचे ज्ञान होऊ लागून मग चित्तही परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होतं आणि असा परमेश्वर परायण झालेला योगी परमशांती प्राप्त करून घेतो. यातला जो 16वा श्लोक आहे तो हल्लीच्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये परमेश्वर आहार विहार झोपणं याचे नियम आपल्याला सांगत आहे. हल्ली आपण अनेक प्रकारची एक्स्ट्रीम डाएट्स बघतो. वजन कमी करण्यासाठी खूप उपास किंवा ठराविकच काहीतरी खायचं किंवा वजन वाढवण्यासाठी बेताल खात सुटायचं. तसंच अति कसरत करायची, शरीराला श्रम करायचे, असा अतिरेक आपल्याला दिसतो. पण परमेश्वर इथे सांगत आहेत की जास्त खाणं नको, तसंच उपासही नको. पुढे तर गीतेमध्ये एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही चुकीची तपं करून तुमच्या शरीरात आत असलेल्या मला त्रासच देतात, म्हणून कुठचाही अतिरेक नको, हे ह्यातनं घ्यायचं आहे. अति झोपही नको, अति जागरणही नको. हे नियम पाळणं हे आपल्याला वाटतं हे शारीरिक आहे, पण हो, कारण आपलं शरीर तंदुरुस्त राहणं हे आवश्यक आहे. कारण आपलं शरीरच असं आहे की जे परमेश्वराला भेटायचं आपलं माध्यम आहे आणि तेच जर तंदुरुस्त असेल तर आपल्याला परमेश्वराशी योग करणं हे अधिक सुलभ जाईल. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.